जर महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडायला ही 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना यशस्वी ठरत असेल तर महाराष्ट्रातल्या 75 वर्षाच्या राजकीय सत्तांचा, सर्व सत्तांच्या अपयशाचा हा पुरावा आहे। शिंदेंना आणि अजित पवारांना आपापल्या पक्षातले सगळे आमदार आणि त्यांच्या ॲस्पिरेशन्स पूर्ण करणं हे इतकं सोपं जाणार नाही। हिंदुत्वाचा अजेंडासुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाजपला राबवता का येणार नाही, तर हे दोन पक्ष बरोबर आहेत। महाविकास आघाडीने मी असं म्हणेल की महाराष्ट्राचं हित वगैरे बाजूला ठेवावं। महाराष्ट्राच्या हिताची त्यांनी भाषा करण्यापेक्षा आपापले पक्ष अधिकाधिक बळकट कसे होतील यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। भाजपचं वेगळ्या पद्धतीने काँग्रेसीकरण झालं। काँग्रेसमधले सगळे काही अनिष्ट घटक, काही इष्ट घटक तर भाजपने उचललेच, त्यामध्ये स्वतःचे काही इष्ट अनिष्ट टाकले आणि एक अजब रसायन तयार केलंय। त्यामुळे काँग्रेसला पराभूत करणं भाजपला सोपं जातं। पुढची किमान 20 वर्ष महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जाईल। स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट। अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। महाराष्ट्राचे निकाल लागलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ होईल कदाचित हा एपिसोड रिलीज होईपर्यंत किंवा लवकरच होणार आहे आणि एक नवी रियालिटी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे। या निकालांचं विश्लेषण आपण करतोच आहोत, पण आजचा महाराष्ट्र आणि उद्याचा महाराष्ट्र कसा असेल, या निकालांनी कोणते सामाजिक आणि राजकीय बदल महाराष्ट्रात होणार आहेत, कोणत्या गोष्टी कालबाह्य होणार आहेत, कोणत्या गोष्टींना नव्यानं महत्त्व येणार आहे, हे सगळं समजून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर। तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती। नमस्कार। आणि हाच पहिला प्रश्न आहे, निकाल तर येऊन गेला, त्याचं विश्लेषण बोलण्याच्या ओघात तुम्ही कराल, त्याचं खूप विश्लेषण झालंय, पण जवळपास एक हाती सरकार भाजपचं, भाजप प्रणित महायुती आणि विरोधी पक्षांचा आवाज इतका छोटा की त्याचा परिणाम समाजातल्या सर्व घटकांवर होईल असं दिसतं। कशी असेल नव्या महाराष्ट्राची रियालिटी? आताच्या विधानसभेच्या निवडणूक निकालाचं बहुतेक सर्व लोकांना आश्चर्य वाटलंय। महायुतीच्या लोकांना, महाविकास आघाडीच्या लोकांना आणि अर्थातच सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ, विश्लेषक, लहान थोर माणसं या सर्वांना। याचं कारण ही निवडणूक खूपच घासून होईल। महायुती सत्तेवर येईल किंवा महाविकास आघाडी येईल, पण अतिशय कमी फरकाने येईल असं सर्वांना वाटत होतं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र पूर्णतः महायुतीच्या बाजूने हा कौल आहे। इतका आहे की महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठं बहुमत असं चित्र आपल्यासमोर उभं आहे। हे स्वाभाविक आहे की निवडणुकीच्या आधी अनेक घटक सरफेसवर येत नाहीत। त्यामुळे आधी काय घडलं होतं, म्हणजे आधीच्या निवडणुकीत किंवा आधीच्या काही महिन्यांच्या मध्ये हे समोर ठेवणं आणि निवडणूक प्रचाराच्या काळात कोणते प्रवाह काय करतात हे समोर ठेवून सामान्यतः विवेचन, विश्लेषण केलं जातं, अंदाज बांधले जातात। त्यामुळे सरफेसवरचे ते सगळे मुद्दे असतात। अंडरग्राऊंड काय आहेत, करंट्स वेगवेगळे, हे पुरेसं स्पष्ट नसतं। निवडणूक निकाल लागल्यावर मात्र ते सगळे अंडरकरंट्स बाहेर येतात। जे काही प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावर झालेले होते तेही बाहेर येतात आणि मग नंतरचं विश्लेषण पुन्हा एकदा पहिल्या 2 किंवा 3 दिवसानंतर सगळ्यांचं जवळपास सारखं होतं। राहतो प्रश्न, यांना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात आणि त्यांना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात। मला आता या निकालाच्याकडे बघताना इतरांच्या प्रमाणेच स्वाभाविकच आश्चर्य वाटलं, पण फार मोठा धक्का नाही बसला। आणि याचं कारण असं की यापूर्वी 2-2 पक्ष निवडणुका लढवत होते, या बाजूने 2, त्या बाजूने 2, आघाडी किंवा युती। यावेळी या बाजूने 3 आणि त्या बाजूने 3 असं जरी प्रत्यक्षात दिसत असलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी महाविकास आघाडीने महायुतीवर कशी बाजी मारली हे दिसत असलं, तरीही प्रत्यक्षातलं पक्षीय बलाबल जर पाहिलं तर असं लक्षात येतं की भाजपच्या बरोबर पूर्ण 2 पक्ष होते आणि काँग्रेसच्या बरोबर 2 पक्षातील छोटे छोटे तुकडे होते। त्यामुळे मुळातच ही निवडणूक खूपच असमान बल असलेल्या 2 आघाड्यांच्या मध्ये ही झाली। म्हणजे 3 पूर्ण ताकदीचे पक्ष एका बाजूला आणि एक पक्ष तोही मरगळलेल्या अवस्थेतला म्हणजे काँग्रेस
आणि अन्य ह्या 2 पक्षातले छोटे छोटे गट, हे जर आपण नीट समजून घेतलं तर खूप मोठा धक्का बसणार नाही. दुसरं, जर आपण 2019च्या निवडणुकीचे निकाल पाहिले आणि त्यामध्ये भाजप, त्यावेळची एकत्रित शिवसेना आणि समजा त्यावेळचा एकत्रित राष्ट्रवादी, अशा तिन्ही पक्षांची बेरीज केली असती तर ती 200 पार गेली असती. आत्ता जे मागच्या 1.5 वर्षापासून महायुतीचं सरकार चालू आहे, त्यामध्ये अजित पवारांचा पक्ष, एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि पूर्ण भाजप यांचा आकडा सुद्धा 195 पर्यंत जातोय. म्हणजे 200 पार ही स्थिती 2019लाही या 3 पक्षांची एकत्रित बेरीज केली असती तर होतीच. आता गेले 1.5 वर्ष जे सरकार आहे तेही 200च्या जवळ आहे. आता मुद्दा असा आहे की हे 230च्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे साधारणतः 30 जागा वाढलेल्या आहेत. आता कोणी असं म्हणेल की महाविकास आघाडीच्या बाबत तुम्ही हाच निकष मागच्या 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीला का नाही लावला? तर त्याचं उत्तर उघड आहे की लोकसभेच्या वेळी या दोनही फुटलेल्या पक्षांच्या बद्दल किंवा फुटीर नेत्यांच्या बद्दल, त्यांच्या बरोबर गेलेल्या लोकांच्या बद्दल असलेली प्रचंड अस्वस्थता, नाराजी याचा फायदा आणि अर्थातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असलेली सहानुभूती याचा परिणाम लोकसभेला झालेला आहे. त्यातच लोकसभेची निवडणूक हे देशाचं सरकार निवडण्यासाठी मोदीजींच्या विरोधात जे काही सगळं चाललेलं होतं त्याचाही तो परिणाम होता. म्हणजे मुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी मागच्या निवडणुका लोकसभेच्या खरोखर किती गांभीर्याने लढवल्या होत्या याच्याबद्दल पण आपल्याला शंका घ्यायला वाव आहे. त्याच्या उलट आत्ताच्या निवडणुका त्यांनी कितीतरी गांभीर्याने लढवल्या, म्हणजे अगदी जगण्या मरण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने लढवल्या. आणि ते करण्यासाठी, म्हणजे या निवडणुका जिंकण्यासाठी काहीही त्यांनी बाकी ठेवलेलं नव्हतं. महाविकास आघाडी लोकसभेच्या नंतर शिथिल झाली आणि महायुती लोकसभेच्या निवडणुकीनंतर खूपच खडबडून जागी झाली आणि यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपली सगळी ताकद लावली, साम दाम दंडभेद महायुतीने. महाविकास आघाडीनेही सगळे प्रकार अवलंबलेले आहेतच त्यांच्याप्रमाणेच, कमी अधिक फरकाने, पण मुळातच ही 2 तुल्यबळ आघाड्यांच्या मधली ही लढत नव्हती. त्यामुळे इथून पुढच्या काळात आपल्या राज्यामध्ये 3 पक्षांचं आणि 3ही मोठे पक्ष त्यांचं सरकार आहे. या उलट विरोधामध्ये एक मरगळलेला पक्ष आणि 2 छोटे छोटे पक्ष असा आहे. तर ही असमान लढाई आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं पुढच्या काळात काय होईल, पुढची 5 वर्ष ते पुन्हा एकदा पुनरुज्जीवन त्यांचं होईल की नाही, हा एक भाग आहेच. परंतु भाजपला आणि अन्य 2 पक्षांनाही सत्तेमध्ये ढोबळमानाने विचार केला तर साधारणतः 40%, 30% आणि 30% असा वाटा जर असेल तर पुढची 5 वर्ष यांना एकत्रित राहणं, नाराजी व्यक्त होऊ न देणं, सामंजस्याने राहणं, लोकांचे ॲस्पिरेशन्स पूर्ण करणं हे एक मोठं आव्हान असेल असं आता मला तरी दिसतंय. पण जरी आपण असं म्हणालो की 40%, 30%, 30% असं राहिलं तरी कोणत्याही पक्षामध्ये अशी क्षमता नाही की ते भाजपला किंवा स्वतःच्या न्यूसन्स व्हॅल्यूनुसार भाजपला त्रास देऊ शकतील. आज भाजप प्रणित मित्रपक्ष आणि अपक्ष मिळूनच 137 आहेत. तर मग येथून पुढच्या धोरण वाटेवरती भाजपच्या विचारांचा क्लिअर कट प्रभाव महाराष्ट्रावर पुढची 5 वर्ष राहील का? भाजपची सत्ता, भाजप आणि या 2 पक्षांची सत्ता पुढची 5 वर्ष निर्विवादपणे राहील. त्याला कसल्याही प्रकारचा धोका असण्याचं काहीच कारण नाही. भाजपला कदाचित असं कोणीतरी म्हणेल की तुमच्याकडे काय अजून 12 किंवा 13 जर तुम्ही जोडले आमदार तर तुमची स्वबळावरही सत्ता मिळू शकते, अपक्षांच्या मधून किंवा यातला गट तट फोडून. पण भाजप तसं करेल असं मला अजिबात वाटत नाही. उरलेले जे 2 पक्ष आहेत, शिवसेना शिंदेंची आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांची, या दोघांनाही अन्य काहीही पर्याय नाही. जरीही राजी नाराजी असेल तरी ते एकत्रित राहतील. त्यामुळे 5 वर्ष महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात राहील. महाविकास आघाडी जी काही त्यांची आत्ताची स्थिती आहे तिचं जरा अधिक पुनरुज्जीवन करण्यासाठी काय प्रयत्न करतील हे दिसेलच. परंतु मला असं वाटतं की जर महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळालेलं असेल, जे गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रात कोणत्याच आघाडीला नव्हतं किंवा पक्षालाही नव्हतं, तर त्यांनी पुढच्या 5 वर्षात अभूतपूर्व असं कर्तबगारी दाखवून द्यावी अशा प्रकारची इच्छा कोणत्याही सामान्य नागरिकाप्रमाणे माझ्या मनात आहे. सर, हे झाले म्हणजे रेग्युलर विकासाचे मुद्दे. पण जी ओव्हरऑल बैठक असती समाजाची, राज्याची,
असं कुठेतरी मी वाचलं की आता यशवंतराव चव्हाणांची एक बैठक 50-60 वर्ष राहिली. ती अख्खी बैठक बदलून जो संघ परिवार आहे त्यांना जी बैठक अपेक्षित आहे महाराष्ट्राची, तशी पूर्ण सामाजिक बैठक, राजकीय बैठक आणि आर्थिक बैठक इतका मोठा बदल पुढच्या 5 वर्षात घडेल का? याबद्दल खूप ठोसपणे सांगता येणार नाही, पण तशी शक्यता जास्त दिसते कागदावर तरी. याचं कारण मागच्या सलग 3ही निवडणुकांच्या मध्ये भाजपला 100 पासून तर किंवा अगदी नेमकेपणाने आकडा सांगायचा असेल तर 122, 105 आणि आता काय 32 132 37 हां. 132 म्हणजे 1990-95 नंतर अशा प्रकारे इतका मोठा पक्ष कधीच कोणता ठरलेला नाही. म्हणजे भाजप 3ही वेळा खरं तर स्वबळावर सत्ता मिळवू शकेल इतक्या जवळ आलेला होता. विशेषतः 122 आणि 132ला. एक मात्र फरक लक्षात घेतला पाहिजे, की एकदम सुरुवातीला 2014ची निवडणूक झाली. त्यावेळी भाजपने आणि शिवसेनेने ही स्वतंत्र लढवली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र लढवली आणि आत्ता तिघांनी एकत्र लढवली. त्यामुळे मोदीजींच्या लाटेमध्ये मिळालेले 122 ही खरी भाजपची ताकद. 2019ला एकत्र येऊन त्यांनी 105 मिळवलेले आहेत आणि आता तिघांच्या बरोबर किंवा तिघांनी एकत्र आले तेव्हा त्यांना 132 मिळालेले आहेत. त्यामुळे अजूनही पूर्णतः स्वबळावर जर फक्त एकटा भाजप असेल आणि अन्य पक्ष किंवा युत्या आघाड्या वेगवेगळ्या असतील तर भाजप निर्विवादपणे महाराष्ट्रावर सत्ता मिळवू शकेलच का, याच्याबद्दल माझ्या मनात अजूनही थोडीशी शंका आहे. परंतु अन्य पक्षांची वाताहत ज्या पद्धतीने झालेली आहे ती पाहता आणि या 5 वर्षात जर भाजप आघाडीने चांगलं काम केलं तर पुढच्या वेळी कदाचित भाजपची पूर्ण सत्ता येऊ शकते. सत्ता येणं आणि तुमचा विचार त्या समाजाने स्वीकारणं, सत्ता येणं आणि तुमचा अजेंडा त्या संपूर्ण समाजाने स्वीकारणं याच्यामध्ये फरक राहतो. मला असं वाटतं की उत्तर भारतामध्ये भाजपचं सरकार आली आणि त्यांचा अजेंडाही बऱ्याच प्रमाणात स्वीकारला गेला. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकमध्ये असं झालेलं नाही. भाजपची सत्ता आली, 2-3 वेळा आली, मात्र भाजपचा अजेंडा, विचाराचा अजेंडा जो आहे तो पूर्ण स्वीकारलेला नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर मला जर विचाराल तर भाजपचा आणि संघ परिवाराचा जो विचार आहे तो महाराष्ट्र पूर्णतः स्वीकारेल. सत्तेच्या बरोबरच, म्हणजे सत्ता पूर्ण दिली तरी तेवढा विचार स्वीकारेल असं मात्र मला वाटत नाही. तर असं तुम्ही म्हणत असलात तरी यावेळच्या निवडणुकीतला अंबरेला मुद्दा काय, तर तो हिंदुत्व हेही दिसतं. दुसरा मुद्दा जरी आंदोलनांचे प्रश्न असले तरी एक वेगळ्या प्रकारची सामाजिक समरसता हेही दिसतं. तर मग हे सगळे मुद्दे भाजपला हवा असलेला महाराष्ट्र घडवत नाहीत का? आत्ताच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला भाजपने हिंदुत्वाचा जो काही प्रचार प्रसार केला तो एक घटक महत्त्वाचा मानला जातो आणि त्याहून मोठा घटक हा लाडकी बहीण आणि अन्य कल्याणकारी योजना यांचा मानला जातो. अर्थातच वेगवेगळे अभ्यासक आणि विश्लेषक यांच्यामध्ये बरीचशी मतभिन्नता आहे. म्हणजे हे दोनही मुद्दे महत्त्वाचे आहेत यावर सर्वांचं एकमत आहे. मात्र लाडकी बहीणला किती महत्त्व द्यायचं किंवा किती योगदान आहे आत्ताच्या महायुतीच्या विजयात आणि संघाचा जो काही प्रचार प्रसार असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल याला किती महत्त्व द्यायचं हा थोडा वादाचा, मतभिन्नतेचा मुद्दा आहे. मला स्वतःला असं वाटतं की महाविकास आघाडीची एकूण हतबलता, विशेषतः विधानसभेच्या निवडणुकांमध्ये असलेले छोटे छोटे मतदारसंघ आणि तिथे ज्या पद्धतीने निवडणुका 1 to 1 होतात ते पाहता मुळातच ते अतिशय कमजोर होते. हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा घटक मला असा दिसतो की सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना, जरी लाडकी बहीण ही खूप महत्त्वाची ठरलेली असली तरी शेतकऱ्यांच्यासाठी असतील किंवा वृद्ध महिलांच्यासाठी असतील, ओबीसीसाठी असतील, या सगळ्या योजनांचा जो परिणाम आहे तो कितीतरी जास्त आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा. त्यामुळे उत्तर भारतामध्ये ज्या प्रमाणात हिंदुत्वाला स्वीकारलं गेलं वेगवेगळ्या राज्यामध्ये भाजपला, तसं महाराष्ट्रामध्ये नजीकच्या 5 वर्षात स्वीकारलं जाईल असं मला वाटत नाही. आत्ता जे काही त्याचं प्रमाण असेल त्यामध्ये कदाचित 2-4% वाढ होईल. दुसरं, अन्य दोन्ही पक्ष जे भाजपच्या बरोबर आहेत, शरद पवार काय आणि शिवसेना काय, शिवसेनेचे नेते जरी हिंदुत्व वगैरे बोलत असतील तरी त्यांचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये एक मूलभूत फरक आहेच. खरं तर शिवसेनेचं हिंदुत्व हे हिंदुत्व मी म्हणणार नाही, ते धार्मिकत्व आहे. ते धार्मिक आहेत आणि अजित पवारांचं जे आहे तर त्यांना तर काही तसं लेबल अद्याप तरी लावायचं काही कारण नाही आणि या टप्प्यावर त्यांना मारून मुटकून सुद्धा हिंदुत्ववादी करायचं ठरवलं तर ते शक्य नाही.
त्यामुळे उलट भाजपची हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करताना महाराष्ट्रात अडचण होईल. तर हे आपल्या पक्षातील आपल्या आघाडीतील हे जे 2 घटक पक्ष आहेत, तर हीच भाजपच्या एकूण हिंदुत्वाच्या प्रसाराच्या मार्गातील 2 मोठे अडथळे आहेत असं मला दिसतं. मग महाविकास आघाडी काय करेल हा आणखी वेगळा मुद्दा आहे. पण हिंदुत्व आणि धार्मिकत्व यात नक्की काय फरक आहे? धार्मिकत्वामध्ये मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात पूजापाठ करणं असेल, ईश्वराचं नामस्मरण करणं असेल, श्रद्धा बाळगणं असेल, हे मी माझ्या पातळीवर करेल. हिंदुत्वामध्ये हे मी माझ्या पातळीवरचे जे काही श्रद्धा आहेत, भावना आहेत, परंपरा आहे, संस्कृती आहे, याचा मी प्रचार प्रसार करेल. हे मी रुजवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. आणि मग कोणाला तरी ते शांततेच्या मार्गाने करावेसे वाटतील, कोणाला दडपशाहीच्या मार्गाने करावेसे वाटतील. एवढंच नाही तर आता भाजपचं हिंदुत्व हे केवळ आपला विचार प्रसार करणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर त्या बळावर एक संघटन करणं, त्या बळावर देशाची सत्ता मिळवणं, त्या बळावर आपल्या देशावर असलेलं जे काही परकीयांचं आक्रमण असतं ते परतावून लावून आपली जे काही पूर्वीची होती समाज आणि संस्कृती आणि परंपरा तिचं पुनरुज्जीवन करणं, हे सगळं हिंदुत्वामध्ये येतं. धार्मिकत्वामध्ये हे येत नाही. म्हणजे एक व्यक्तिनिष्ठता आणि समाजनिष्ठता असा त्या दोन्हीमध्ये फरक आहे, असं आपल्याला ढोबळ मानाने मानायला हरकत नाही. धर्म हा जातीपेक्षा महाराष्ट्रात येथून पुढं आणि आज अधिक महत्त्वाचा आहे का? मला वाटतं नाही ठरणार. याचं कारण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचं प्रमाण हे विशिष्ट पॉकेट्समध्ये, म्हणजे मुंबई शहरात आहे, शहरातही काही विशिष्ट पॉकेट्समध्ये जास्त आहे आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी आहे. त्यामुळे कितीही प्रचार प्रसार मुस्लिमांच्या विरोधात झाला तरी संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाला बळ देईल किंवा अँटी मुस्लिम होईल असं एक मला वाटत नाही. आणि मुस्लिम सोडला तर अन्य धर्म कोणता नाहीये. आणि जेव्हा तुमचा धर्म अडचणीत येतोय या नावाखाली लोकांना उभं करायचं असेल तर समोर काहीतरी दिसावं लागतं. ते महाराष्ट्रात फारसं दिसणार नाही. आणि आत्ताच्या पेक्षाही कठीण परिस्थिती 1992ला बाबरी मशीद आणि ती सगळं प्रकरण ज्यावेळी चाललं होतं, दिल्लीमध्ये दीर्घकाळ दंगली चालल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये खूप तणाव होता. त्यामुळे आत्ता जी काही BJPला फर्टाईल लँड दिसते आहे आणि BJPला एवढी मोठी मतं आलेली आहेत, तर ती हिंदुत्वामुळे नाही आहेत, तर भाजपच्या अन्य सगळ्या घटकांच्यामुळे. त्यांनी सत्ता राबवली, कल्याणकारी योजना राबवल्या, युत्या केल्या, आघाड्या केल्या, OBC आणि अन्य घटक जोडण्याचा प्रयत्न केला, यामुळे BJPचा प्रभाव आहे. 1992च्या दरम्यान भाजपला भले 30, 40, 50 जागा मिळत असतील तरीही एकूण हिंदुत्वाच्या दृष्टीने आत्ताच्या पेक्षा भाजपचा एकूण प्रभाव विशिष्ट पॉकेट्समध्ये असेल तरी तो जास्त होता, जरी त्यावेळी त्यांना कमी जागा मिळालेल्या असतील तरी. त्यामुळे तुमचा प्रभाव असणं आणि सरकार येणं याच्यातला जो फरक मी सांगतोय तो हा आहे. जातींची आंदोलन झाली होती, मराठा आरक्षणाचं आंदोलन, लोकसभेनंतर त्याला तितक्याच तोडीनं OBC समुदायाचं उत्तर होतं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर काय घडेल याच्याबद्दलही प्रश्न होते. आत्ता महाराष्ट्रातले जातीचे प्रश्न काय आहेत आणि भाजपचं सरकार येणं, आपण बोलताना ते नक्की नाही, पण कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं, या सगळ्यानंतर पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रातले जातीचे प्रश्न काय असतील? महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या विशेषतः 10 वर्षात आणि त्यातही 2-3 वर्षामध्ये मराठा आणि OBC असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 10 वर्षामध्ये म्हणजे अलीकडच्या 10 वर्षात ही मराठा समाजाला आरक्षणाची मागणी, मात्र ती विरोधात नव्हती. मनोज जरांगे पाटील यांचं जे गेल्या 2 वर्षापासून आंदोलन चालू आहे त्यामुळे मात्र OBC विरुद्ध मराठा अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. ते महाराष्ट्रातल्या काही पॉकेट्समध्ये, विशेषतः मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात, काही भागामध्ये खूप जास्त होतं. परंतु जसं महाविकास आघाडीच्या बद्दलचं असलेलं जी काही सहानुभूतीची भावना होती ती लोकसभेमध्ये तिचा निचरा झाला, लोकांनी ती व्यक्त करून झाली. यांच्याबद्दलची सहानुभूती आणि भाजप आघाडीबद्दलचा राग आणि रोष. तसंच मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याच्याबद्दलची सहानुभूती ही लोकसभेला व्यक्त करून झालेली होती. ती सहानुभूती ही आत्ता मिळालेली नाही. त्याचं कारण एक तर झालंच की एकदा व्यक्त झाला तुमचा राग आणि संताप की नंतर तो कमी राहतो. दुसरं, महायुतीने खूप नंतर प्रयत्न केलेच स्वतःला रिकव्हर करण्यासाठी. आणि तिसरा महत्त्वाचा भाग, दरम्यानच्या 6 महिन्याच्या काळात मनोज जरांगे पाटील यांचीही प्रतिमा आणि यांचाही पाठिंबा, प्रतिमा अधिक खराब होत गेलेली आहे. मराठा समाजामध्ये सुद्धा होत गेलेली आहे. तिचं प्रमाण अजून कमी असेल, व्यक्त होत नसेल, परंतु हा माणूस खूपच एकारलेला आहे अशा प्रकारची भावना
खूपच टोकाचा आहे. बोलण्यामध्ये ज्या बोलण्याचं आधी कौतुक केलं जात होतं, त्याच्यावरच आता एक प्रकारची नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे अ, मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं जे काही आंदोलन आहे, त्याला ऑलरेडी चेक बसलेला आहे. आता पुढची अडचण अशी असेल, की काहीही केलं तरी महायुती सरकारला धक्का नाही आणि त्यातही महायुतीमध्ये 2 घटक पक्ष आणि त्यांचे नेते हे प्रामुख्याने मराठा समाजातून आलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे, ती आता थोडीशी कमी होईल. तिसरं एक त्याला डायमेन्शन असं आहे, की आता कल्याणकारी योजनांचा जो सपाटा लावलेला होता, तो पाहता जर महिलांना आपण आपल्या बाजूने वळवण्यासाठी कल्याणकारी योजना यशस्वी ठरलेल्या आहेत, तर मराठा समाजाच्या मधली जी अस्वस्थता आहे आणि त्यामुळे ओबीसी आणि धनगर आणि तत्सम समाजाच्या मध्येही ज्या काही मागण्या आल्यात, तिथे आपण आरक्षणाची मागणी पूर्ण करू शकत नाही. परंतु आपण कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न करू, असं निश्चित होईल. शिवाय महायुतीचं सरकार काहीही केलं, आपल्या कोणत्याही आंदोलनाने हलणार नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा आंदोलकही जरा बॅकफूटवर जातात आणि तसं ते होईल. त्यामुळे माझा अंदाज आहे की पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण जे मागच्या काही वर्षात निर्माण झालेलं दिसलं, ते कमी होईल असा एक अंदाज आहे. परंतु अंडरकरंट्स काय असतात हे आपल्याला कळत नसतं. ते जेव्हा सगळे पुरावे तपशील हातात येतात तेव्हा कळतं. परंतु हा अंदाज आहे की ते कमी होईल आणि हिंदुत्वाचा अजेंडासुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाजपला राबवता का येणार नाही, तर हे 2 पक्ष बरोबर आहेत. कल्याणकारी योजना हे सर्व प्रकारच्या अँटी इन्कम्बन्सीवरचं उत्तर आहे, हे खरं आहे का? आणि असं असेल तर या उत्तराची सुद्धा तीव्रता किंवा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट पुढची 5-10 वर्ष असाच राहील का? राहील. याचं कारण असं की आपल्या देशामध्ये विशेषतः 1990 नंतरचं राजकारण आणि अर्थकारण या दोन्हीचा विचार केला, तर आर्थिक सुधारणा आणि कल्याणकारी योजना दोन्हीही एकाच वेळी चालू राहिल्यात. एकाच वेळी आणि सारख्याच गतीने चालू राहिल्यात. आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवले गेले म्हणून कल्याणकारी योजना कमी झाल्या असं कधीच घडलेलं नाही आणि उलटही. एवढंच नाही तर दोन्हीही पुढे जाणार असेल तरच हा देश सर्व्हाइव्ह होईल, हाच आपला आत्तापर्यंतचा सांगावा आहे. तुम्ही असं म्हणालात की आम्ही फक्त आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवू आणि कल्याणकारी योजना राबवणार नाही, तर हा देश कोलॅप्स होईल. किंवा आम्ही फक्त आणि फक्त कल्याणकारी योजना राबवू आणि आर्थिक सुधारणा काहीच करणार नाही, तर ते सुद्धा या देशामध्ये चालणार नाही. आता एकच मुद्दा आहे की हा त्याचा बॅलन्स साधता येणं. म्हणजे अनेक वेळा आवश्यक असूनही तुम्हाला आर्थिक सुधारणा करता येत नसतील, गुंतवणूक करता येत नसेल, दीर्घकालीन प्रोजेक्ट्स राबवता येत नसतील आणि तो सगळा पैसा जर कल्याणकारी योजनांच्यावर खर्च होत असेल, तर मात्र वेगळ्या प्रकारची नाराजी वाढते. म्हणजे आत्ता आम्हाला कल्याणकारी योजनांच्या मार्फत पैसे आलेत किंवा आम्हाला काही अन्य सुविधा मिळाल्यात, ही खुशी नंतर नाराजीमध्ये रूपांतरित व्हायला फरक पडत नाही. कारण मग आमच्या शाळा आहेत तसेच आहेत, रस्ते तसेच आहेत, अन्य जे मोठे मोठे प्रकल्प आहेत तसेच आहेत किंवा भाववाढ झालेली आहे, या प्रकारची नाराजी त्यातून व्यक्त होईल. लोकांना भलं अर्थकारण ते सगळं कळेलच असं नाही, सांगता येईलच असं नाही, परंतु त्यांच्या वर्तनातून मात्र ते व्यक्त होईल. तर तो तोल कसा साधला जाणार ही मोठी समस्या आहे. कारण आता साधारणतः 5,12,000 कोटी एवढं आपलं एकूण खर्च आहे, जो का खर्चाची केलेली तरतूद आहे आणि त्यामधली जवळपास 46,000 कोटी रुपये म्हणजे एकूण खर्चासाठी जी तरतूद केली त्यातले 7.5% रक्कम ही फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी आहे. एका योजनेसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करताय, वर्षाच्या बजेटपैकी 7.5% करताय. अन्य योजना कितीतरी जास्त आहेत, नेहमीचे खर्च खूप जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही दीर्घकालीन योजनांच्यासाठी, योजना पण सोडा, अगदी पायाभूत सुविधांच्यासाठी किती खर्च करू शकणार आहात किंवा मनुष्यबळामध्ये किती खर्च करू शकणार आहात, ही समस्या आहे. आणि म्हणूनच पुढच्या 5 वर्षात महायुतीला खरं चॅलेंज आहे की अभूतपूर्व बहुमत मिळालंय, तर तेवढीच अभूतपूर्व कामगिरी कशी करून दाखवायची. 2024ची लढाई सिव्हिल सोसायटीची पण झाली. निर्भय बनो लोकसभेला होतं आणि निर्भय बनो विरुद्ध सजग रहो अशा स्वरूपाची एक प्रकारे सिव्हिल सोसायटीची महायुती, महाविकास आघाडी या दोघांच्या थेट जवळपास बाजू घेणारी लढाई महाराष्ट्रानं बघितली. महाराष्ट्राची सिव्हिल सोसायटी कोणत्या दिशेला जाईल? दुर्दैवाने महाराष्ट्राची सिव्हिल सोसायटी खूप सजग आहे असं मला दिसत. म्हणजे निर्भय बनो हे गेले जवळपास 2-2.5 वर्ष चालू आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याबरोबर पत्रकार,
साहित्यिक, अन्य काही संस्था चालक हे सगळे एकत्रित जोडलेले आहेत, परंतु त्यांचा प्रभाव, त्यांचं असलेलं नेटवर्क, त्यांच्याकडची असलेली साधनसंपत्ती ही अतिशय मर्यादित आहे. दुसरं, हे सगळे लोक प्रामुख्याने शहरी भागातले आहेत. त्यातही पुणे, मुंबई, नागपूर असे सेंट्रिक हे सगळे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण ज्या काही त्या कार्यवाही करतील, कृती कार्यक्रम राबवतील, याचं जे काही प्रभाव आहे तो खूप मर्यादित राहणार. आणि तोही असा राहणार की जिथे ऑलरेडी कन्व्हिन्स झालेले लोक आहेत, तिथेच म्हणजे कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड असा प्रकार एक इथं जास्त होण्याची शक्यता आहे. दुसरं, निर्भय बनो किंवा तत्सम सिव्हिल सोसायटी ज्यांच्यासाठी काम करते, महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांसाठी, त्यांनाच निर्भय बनोसारखे लोक किती हवे आहेत याच्याबद्दल सुरुवातीपासून शंका राहिलेली आहे. त्यांना ते हवे आहेत, परंतु आमचा फायदा होईल एवढेच हवेत, आमचा तोटा होईल असे नको आहेत. नंतर आमच्यावर उद्या आम्ही समजा सत्तेवर आलोच तर आमच्यावर प्रेशर आणणारे असे हे निर्भय बनोचे लोक असतील तर ते त्यांना नको आहेत. किंवा त्यांचा अजेंडा आम्ही राबवावा अशा प्रकारचं प्रेशर देणारे लोक असतील तर ते नको आहेत. जर इतका मूलभूत फरक असेल तर स्वाभाविकच आहे की निर्भय बनो आणि तत्सम सिव्हिल सोसायटीज यांचं जे यश आहे ते मर्यादित राहणार. दुसरं, निर्भय बनोसारखी ही सगळी आंदोलनं ही अतिशय सदहेतूने आणि देशाची एकूण काळजी, चिंता, विशेषतः संविधानाच्या बद्दल निर्माण झालेली चिंता, देशातल्या लोकशाहीबद्दलची निर्माण झालेली चिंता, एकाधिकारशाही ज्या पद्धतीने येऊ पाहते त्याबद्दलची चिंता, त्यातून हे आलेलं आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडी यांचा पुरेसा उपयोग करून घेऊ शकणार नसेल तर त्या प्रकारच्या आंदोलनांना खूप मर्यादित यश येईल असं मला वाटतं. 6 महिन्यापूर्वी अशी चर्चा होती की आता काँग्रेसचाच काळ आहे, भाजप कसाबसा सत्तेत आलाय आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या निवडणुकातनं, हरियाणातनं काँग्रेसचा नवा भारत घडायला हळूहळू सुरुवात होईल, 5 वर्षांनं पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल. या दोन्हीला खूप मोठे मोठे ब्रेक लागलेले दिसतात. महाराष्ट्रात तर काँग्रेस लोकसभा आणि विधानसभेच्या जागात किती फरक आहे, इतपत शंका यावी असा खाली आलाय. काँग्रेसचं पुनरुज्जीवन शक्य आहे का? महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांचं काय होणार, काय वाटतं? काँग्रेसच्या बाबत 1991ला त्यांचा जो फॉर्म हरवला आहे, किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचं तर 96 पासून आपण म्हणूया, तर 96 पासून आता 2025ला आपण आलेलो आहोत. 3 दशकामध्ये काँग्रेसला केंद्रामध्ये 150, एकदा 200 मिळाल्या, अदरवाईज सगळे ते 150च्या आसपास होते. अनेक राज्ये त्यांनी गमावलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत तर सोडा, 100चा आकडाही काँग्रेसला कधीच गाठता आलेला नाही. मला असं वाटतं की संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसचा झालेला हा जो ऱ्हास आहे, याला अनेक कारणं तर आहेतच, परंतु ही खूप दीर्घकालीन प्रक्रियेची परिणती आहे. काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर 1950 पासून तर 1990 पर्यंत 40 वर्ष जी एक छत्री अंमल जवळपास देशभर राबवता आला, पुन्हा पुन्हा केंद्रात आणि राज्यामध्ये मोठ्या बहुमताने सरकार मिळवता आली, त्याचं कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जी झालेली पायाभरणी होती तिचा तो परिणाम होता. या उलट गेल्या 25-30 वर्षामध्ये भाजप अन्य वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि केंद्रातही पुन्हा पुन्हा स्वबळावर किंवा अन्य कोणाची तरी बळावर सत्ता मिळवता येते, तर त्याचं कारण सुद्धा भाजपने किंवा भाजपच्या मातृसंघटनेने, संघाने साधारणतः 1925-30 पासून पुढची 30, 40, 50 वर्ष ज्या प्रकारची पेरणी केली, पायाभरणी केली, ते सगळं वाढवलं, त्याची फळं ही आत्ता चाखली जात आहेत. त्यामुळे जसं काँग्रेसचा हा 30 वर्षातला ऱ्हास दीर्घकालीन आहे, तसं भाजपचं यश हे सुद्धा एका दीर्घकालीन प्रक्रियेमुळे आहे. आणि या प्रकारचे चढउतार राष्ट्राच्या आयुष्यामध्ये येतात. जे व्यक्तीच्या आयुष्यात असतात तसे राष्ट्राच्या आयुष्यात आहेत. फरक एवढाच की व्यक्तीच्या आयुष्यात 5-10 वर्षांनी येऊ शकतात. राष्ट्राच्या आयुष्यातले मोठे असे चढउतार हे 20, 25, 30, 40 वर्षांनी येऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसला इथून पुढच्या काळात कसं पुनरुज्जीवन करता येईल, तर याची सगळी दीर्घकालीन जी कारणं आहेत ती जर शोधली तर उत्तराची दिशा सापडेल. अर्थातच ती दीर्घकालीन कारणामुळे जर एवढा ऱ्हास झालेला असेल तर ते पुन्हा एकदा पुनरुज्जीवन खूप कमी काळात होईल असं नाही. त्यांना कदाचित पुढची 10, 20, 25 वर्ष समोर ठेवून काम करावं लागेल. मात्र काँग्रेसचं दुर्दैवाने एकूण मानस जर पाहिलं किंवा त्यांचं जर एक स्ट्रक्चर जर पाहिलं तर ते बरंचसं स्थितिशीलतेकडे आहे ते टिकवण्याकडे आहे. त्यांना गतकाळ उकरून काढायचं नाहीये, पण त्यांना खूप रिफॉर्म्स करायच्या, सुधारणा करायच्या, पुढे जायचंय असं पण नाहीये. एक प्रकारचं जडत्व पण असतं, आहे ते टिकवणं. आणि सरंजामशाही ही जी वृत्ती आहे तो काँग्रेसचा एक प्रकारचा स्थायी भाव आहे. म्हणजे फार पूर्वी संस्थानिक होते आणि सुभेदार होते, सरदार होते, ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आज सुद्धा काँग्रेसमध्ये सर्वत्र सरदार आणि सुभेदार हे प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 आहेत.
आता या प्रकारची ही मोनोपॉली उद्ध्वस्तही होत नाही आणि ते जनतेचं मत सत्ता मिळवून देण्या इतपत यशस्वी पण होत नाहीत. त्यामुळे काँग्रेसची खरी अडचण आहे की यांना उद्ध्वस्त कसं करायचं, आणि उद्ध्वस्त करता येत नसेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पक्षाला बहुमत कसं मिळवून द्यायचं. या पलीकडे पक्ष संघटना बळकट केली पाहिजे, नव्या नेतृत्वाला वाव दिला पाहिजे, किंवा घराणेशाहीवर बऱ्यापैकी एक वचक निर्माण केला पाहिजे, केंद्रापासून तर थेट अगदी तालुका पातळीपर्यंत. केंद्रीय नेतृत्व जे कोणी आहे, राहुल आणि सोनिया आणि आता प्रियांका, यांना थोडंसं बाजूला सारून अधिक वेगळ्या पद्धतीने सामूहिक नेतृत्व येईल का, ती एक प्रकारची कविकल्पना ठरते. अशा प्रकारचा पिंड हा काँग्रेसमध्ये नाही आहे. पण मला वाटतं की काँग्रेसला माहिती आहे की काय करायला पाहिजे, परंतु त्यांच्याकडून ते होणार नाही आहे. ही खरी मोठी समस्या आहे. आणि या उलट महायुती महाराष्ट्राच्या पुरती किंवा भाजप यांची भूक सत्ता मिळवण्याची, ती टिकवण्याची, ती राबवण्याची, पुन्हा मिळवण्याची, पुन्हा लढण्याची आणि त्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबण्याची, ही जी ताकद आहे, ही जी भूक आहे, ती भाजपची जराही कमी होताना दिसत नाही. ही भाजपसाठी आनंदाची आणि काँग्रेससाठी दुःखाची गोष्ट आहे. परंतु काँग्रेसचे जे जे चांगलं आणि वाईट होतं त्याच्यातली बऱ्याचशा गोष्टी ह्या भाजपने उचललेल्या आहेत. पूर्वीही आपल्या काही मुलाखतींमध्ये असं बोलणं झालेलं आहे की भाजपचं वेगळ्या पद्धतीने काँग्रेसीकरण झालंय. काँग्रेसमधले सगळे काही अनिष्ट घटक, काही इष्ट घटक तर भाजपने उचललेच, त्यामध्ये स्वतःचे काही इष्ट अनिष्ट टाकले आणि एक अजब रसायन तयार केलंय. त्यामुळे काँग्रेसला पराभूत करणं भाजपला सोपं जातं आणि शेरात 1.25 शेर मिळाल्यानंतर जशी अवस्था होते तशी आता काँग्रेसची झालेली आहे. गेल्या 50 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर शरद पवारांचा प्रभाव राहिला वेगवेगळ्या पद्धतीनं, हा इतिहास आहे. आताचा वर्तमान आणि भविष्य हे देवेंद्र फडणवीसांचं आहे का? बरोबर आहे. म्हणजे आता शरद पवार आत्ता 84चे आहेत. त्यांची ताकद, त्यांची उमेद, त्यांचा आशावाद निर्विवाद अजूनही टिकून आहे, तो टिकून राहील. तरीही नजीकचे 4 वर्ष 5 वर्ष म्हणजे आता महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत पवारसाहेबांच्या एकूणच कामाला मर्यादा येणार. त्यांच्याबरोबर 4 किंवा 5च प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत. जयंत पाटील आहेत, सुप्रिया आहेत, आणखी जितेंद्र आव्हाड वगैरे. त्यांच्याकडे त्या प्रकारची रसद पण नाही आहे. सगळे मोठे यांचे जे सुभेदार किंवा सरदार आहेत ते बहुतेक सगळे आता अजित पवारांच्या बरोबर गेलेले आहेत आणि पवारसाहेबांना आयुष्याच्या या टप्प्यावर ते सगळं पुन्हा एकदा नव्याने उभा करता येणं हे अवघड आहे. दुसरं, पूर्णतः नवीन माणसं उभा करणं हे केवळ आणि केवळ बुद्धिमत्तेच्या, संघटनाच्या बळावर गोळा करता येत नाहीत. त्यासाठी सर्व प्रकारची आर्थिक रसद आत्ताच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करावी लागेल. ती पवारसाहेबांच्याकडे नाही. त्यामुळे पुढची 4-5 वर्ष ते निकराचा प्रयत्न करतील. कदाचित पुढची निवडणूकही मोठ्या ताकदीने लढवून महायुतीला पराभूत करण्या इतकी उमेद ते निश्चित बाळगून राहतील. उलट अशा प्रकारचं चॅलेंज मिळाल्यामुळे ते अजून 5 वर्ष आपल्याला सक्रिय राहायचं. म्हणजे आत्ता त्यांनी जरी मागच्या काही दिवसात निवृत्तीची घोषणा केली होती तरी आत्ताचा हा पराभव महाविकास आघाडीचा शरद पवार साहेबांना कदाचित पुढची 5 वर्ष आपल्याला अतिशय सक्षमतेने काम करायचं आहे अशा प्रकारची आकांक्षा निर्माण करणारे ठरलेले असावेत. तरीही मुद्दा राहतो शिल्लक तो असा की आता अन्य महाराष्ट्रातले नेते पाहिले, शिवसेनेतले आणि भाजपातले, तर असं लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस आता 50च्या पुढे आहेत. पुढची किमान 20 वर्ष महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते म्हणून शरद पवार जे नाव होतं मागचे जवळपास 40 वर्ष तरी महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते, तर तसं कदाचित पुढची आणखी 20 वर्ष हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जाईल. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातील. शरद पवारांशी त्यांची तुलनाही केली जाईल. अनेकांना ते शरद पवारांच्यापेक्षा किती मोठे आहेत असं वाटेल. कोणीतरी एक प्रतिनिधी बहुधा भाजपच्या प्रवक्त्या असं म्हणाल्या की 10 शरद पवार इज इक्वल टू 1 देवेंद्र फडणवीस. तशी त्यांची भावना मनामधून असणं अगदी स्वाभाविक आहे. ती अतिशयोक्ती आहे की नाही हा नंतरचा भाग. माझ्यासारख्याला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्याकडे असलेल्या सर्व क्षमता, त्यांचं सगळं कर्तृत्व हे सगळं लक्षात जरी घेतलं तरी शरद पवारांच्या कर्तृत्वाच्या ते आसपासही नाहीत असं माझ्यासारख्याचं आकलन आहे. आणि हे पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये खोटं ठरावं अशी पण माझी इच्छा आहे. पण समजा तुलना केलीच, कारण तुम्ही म्हणालात की खूप तुलना होते, तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना तुम्ही कशी कराल? खरं तर कोणत्याही 2 व्यक्तींची तुलना करायची असेल तर त्याला किमान 2 निकष लागू होतात. दोनही निकषावर ते पूर्णतः उतरत असेल तरच ती तुलना केली जाऊ शकते.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते 2 निकष पूर्ण होत नाही आहेत. पहिला निकष पूर्ण होतो, दुसरा निकष अर्धाच पूर्ण होतो. म्हणून माझं हे जे तुलनात्मक जे काही आकलन असेल त्याला पण एक मर्यादा आहे. पहिला निकष असा की ज्या 2 व्यक्तींची तुलना करायची असेल, 2 किंवा 3, ती माणसं एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत असावी लागतात. आणि दुसरा निकष असा की ती एकाच काळात कार्यरत असावी लागतात. तर हे दोघंही राजकारणामध्ये आहेत, त्यामुळे क्षेत्र एकच आहे. मात्र एकाच काळात आहेत का? तर त्याचं अर्ध उत्तर हो. की मागची 10 वर्ष पवारसाहेब आणि देवेंद्र फडणवीस एकाच काळात राजकारणात होते. परंतु देवेंद्र फडणवीसांचा उदय नाही, पण सगळा उमेदीचा जो कालखंड आहे पहिला, तो 10 वर्षांचा होता. आणि पवारसाहेबांचा हा त्यांच्या समारोपाच्या टप्प्यातला 10 वर्षांचा कालखंड आहे. ते जर दोघंही 5-7 वर्षाच्या फरकाने जर एकाच वेळी असते तर पूर्णतः तुलना करता आली असती. मात्र आत्ता मी असं जेव्हा म्हणतो की देवेंद्र फडणवीसांचं सिद्ध होईल पुढच्या 20 वर्षात आणि तशी त्यांना निश्चित संधी आहे, मग पवारांचं मी वेगळं का मानतो? 2 किंवा 3 मुद्दे आपल्याला ठळकपणे मांडता येतील. जरी पवारांना देवेंद्र फडणवीसांनी नेतृत्व केलं तेवढ्या जागा त्यांच्या पक्षाला कधी मिळालेल्या नसतील तरी, परंतु मुख्य फरक असा आहे की पवार काँग्रेसमध्ये जेव्हा केव्हा होते, साधारणतः 1978ला काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून महाराष्ट्रातला प्रमुख नेता आणि स्वबळावर लढणारा, ताकद असणारा, हिंमत असणारा, अशी त्यांची जी इमेज आहे ती 78 पासून तर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्ष महाराष्ट्रातला मोठा नेता आहे आणि तो स्वबळावर आहे. या दरम्यानच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले, बाहेर आले, स्वतःच्या बळावर पक्ष उभा केला, केंद्रात सत्ता मिळवली, राज्यामध्ये अर्धी किंवा अर्ध्यापेक्षा कमी सत्ता मिळवली. हे पवारांनी एकट्याच्या बळावर केलेलं आहे. हाच निकष जर आपण मागच्या 10 वर्षाचा जरी विचार केला आणि पुढचे 10-20 वर्ष समोर ठेवली तर देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारचं कर्तृत्व गाजवता येईल का? हा माझा पहिला मुद्दा आहे. म्हणजे भाजपमध्ये ते नसतील, संघाचा त्यांना पाठिंबा नसेल किंवा दोन्हीतूनही फुटून ते उद्या बाहेर आले तर या प्रकारचं कर्तृत्व 5-10 आमदार, 25 आमदार, 50 आमदार मिळवता येतील का? सत्ता मिळवता येईल का? तर याबद्दल मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीसांचे चाहतेसुद्धा त्याला होकार देतील आत्ताच्या या घडीला तरी. दुसरा निकष, पवारांनी जे काही कर्तृत्व दाखवलं आहे असं आपण म्हणतो राज्यामध्ये, देशाच्या पातळीवर प्रामुख्याने कृषी मंत्री म्हणूनच त्यांना काम करता आलं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले नेते. देवेंद्र फडणवीसांना मात्र सलग 10 वर्षाचा कालखंड मिळालेला आहे. पहिली 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री, नंतर विरोधी पक्षनेते, म्हणजे भाजपचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले ते होतेच आणि केंद्र सरकार त्यांच्या बाजूने त्यावेळी होतं आणि आता 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, म्हणजे खूपच मोठे अधिकार त्यांना होतेच. यातून असं दिसतं की पवारांनी जे काही कार्यकर्तृत्व दाखवलं ते केवळ पायाभूत सुविधा आणि राज्याच्यासाठीच्या तात्कालीन आणि दीर्घकालीन योजना एवढंच मर्यादित नव्हतं. पवारांनी इथले समाज घटक, इथली माणसं, इथलं साहित्य, संस्कृती, एक वेगवेगळ्या कला, क्रीडा, त्यानंतर आपण असं म्हणू की उद्योग क्षेत्र, ह्या सगळ्यांना आणि अर्थातच शेती, या सगळ्यांना या ना त्या प्रकारे बळ देणं, माणसं तयार करणं, नव्या योजना येणं, नव्या संकल्पना येणं, म्हणजे ढोबळमानाने आपण असं म्हणू की सॉफ्टवेअरमध्ये पण पवारांनी काम केलेलं आहे आणि हार्डवेअरमध्ये पण काम केलेलं आहे. थोडं सिम्प्लिफिकेशन होईल पण मुद्दा समजून घेण्यासाठी. इथे देवेंद्र फडणवीसांच्या बाबत, म्हणजे तुमच्याकडेच गेल्या महिन्यात झालेली त्यांची जी मुलाखत आहे तर ती मुलाखत चांगली आहे, त्याबद्दल काही फार मला निगेटिव्ह बोलावं असं नाही. याचं कारण तुम्ही ती प्रामुख्याने महाराष्ट्राचा विकास आणि भविष्यातला महाराष्ट्र असं समोर ठेवून ती घेतलेली आहे. परंतु त्या मुलाखतीतून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यासारखं बोलतायत असं वाटत नाही. ते एक कर्तबगार मंत्री आहेत आणि मग महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी असं काय काय जे बोलतायत तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या माणसाने मागची 10 वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहून काम केलं आहे आणि ज्याच्याकडे किमान पुढची 20 वर्ष आहेत, त्याला महाराष्ट्र, पुढचा महाराष्ट्र व्हिजन म्हणून जी काही सादर करायची ती मात्र त्या मुलाखतीतून दिसत नाही आहे. त्या अर्थाने पवारांची तशी जर मुलाखत घेतली त्या पद्धतीची, आत्ता घेतल्यावर काय होईल तो भाग वेगळा, परंतु 10-20 वर्षापूर्वी तर ते महाराष्ट्रातील महिलांचं काय करायला पाहिजे, ओबीसी घटकांचं काय करायचं, आदिवासींचं काय करायचं, शेतीच्या संदर्भात काय करायचं, उद्योजकता कशी वाढेल, तळागाळामध्ये कशी रुजेल, गरीब वर्गातून जे कोणी विद्यार्थी असतील त्यांचं शिक्षणाचं काय करायचं, आरोग्याचं काय करायचं, अशा प्रश्नावर ते आले असते
केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर नाही, केवळ हार्डवेअरवर नाही, तर हा फरक आहे. परंतु इथं देवेंद्र फडणवीसांना अजून खूप मोठी संधी आहे. आपण अशी आशा करू की पुढच्या 20 वर्षात केवळ रस्ते, वीज, पाणी, समृद्धी महामार्ग आणि ज्या जिल्हे नकार देतील त्यांना आम्ही डावलून सरळ पुढे मार्गाने जाऊ, अशा प्रकारची एक अतिशय सौम्य आणि सूक्ष्म पातळीवरची जी आव्हानात्मक भाषा आहे, तर ती सगळी बाजूला सारून त्यांना निश्चितच पवारांच्यापेक्षा अधिक कर्तृत्व गाजवायला वाव आहे. मात्र आत्तापर्यंतचं पाहता पवारांची एवढी कर्तबगारी देवेंद्र फडणवीसांची नाही आहे असं दिसतं. ओव्हरऑलच महाराष्ट्रात सगळीकडंच खूप मोठी सत्ता आल्यामुळं महायुतीत, काहीच न आल्यामुळं महाविकास आघाडीत, एक हाती सत्ता 5 वर्ष राहणार म्हणून त्याच्या आजूबाजूच्या घटकांमध्ये, माध्यमांच्या मध्ये, कारण 5 वर्ष निवडणुकाच नसतील आणि राजकीय स्थैर्य नसेल तर काय चालवायचं दाखवायचं याच्यावरून समाजालाच एक प्रकारची स्थिरता आल्यामुळं समाजात सगळीकडंच खांदेपालट पिढी बदलणं ही सगळ्या प्रोसेस होतील का? मला असं वाटतं की आपण जेवढा याला चमत्कार मानतोय आणि हे इतकं प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे समाज जीवनामध्ये खूप मोठे बदल होतील असं आपण मानतोय, तसं मला नाही वाटत की तेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल. बहुमत आहे, खूप जास्त बहुमत आहे, प्रचंड बहुमत आहे. बस समाजामध्ये संदेश जाईल तो एवढाच जाईल. ह्या भाजपला अन्य 2 पक्षांना बरोबर घेऊन आपल्या सगळ्या साथीदारांना नीट टिकवून ठेवणं हे पण इतकं सोपं जाणार नाही. शिंदेंना आणि अजित पवारांना आपल्या पक्षातले सगळे आमदार आणि त्यांच्या ॲस्पिरेशन्स पूर्ण करणं हे इतकं सोपं जाणार नाही. आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधले किंवा अन्य 2 पक्षातले जे लोक आहेत त्यांना लढण्यासाठी सतत छोटी मोठी कारणं पुरतात. मुंबई महापालिका येईल, नगरपालिका येतील, महापालिका येतील, स्थानिक स्वराज्य संस्था येतील, सहकारी संस्था संघटना येतील, वेगवेगळी आंदोलनं करायला संधी मिळेल, ग्रामपंचायतीची निवडणुका येतील. त्यामुळे पूर्ण एंगेज होतील आणि पुढचे 5 वर्ष अगदी ह्या सगळा राजकारणाचा माहोल बदलून जाईल आणि माणसं एकदम डिप्रेशनमध्ये जातील आणि घाबरून जातील आणि आता कसं होणार आणि आता लोकशाहीचं काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर तसं अजिबात घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. खूप मोठं बहुमत आल्यामुळे जी हालचाल होईल, जे सरकार 2 वर्षानंतर घालवता येण्याची शक्यता होती, खूप मोठ्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यावर राज्य सरकार जरा झुकेल असं जे वाटत होतं त्याच्यावर थोडासा परिणाम होईल, पण फार मोठे काही बदल होणार नाही आहेत. या अख्ख्या देशामध्ये आणि जगभरामध्ये पॅन्डेमिक आलं आणि गेलं तरीही बाकीचे बदल झाले, माणूस फारसा बदललेला नाही. पॅन्डेमिकच्या काळात काय घडलं होतं आणि कसे हाल झाले होते, ते हे जर आज विचारलं तर बरेचसे लोक विसरून गेलेले आहेत. राग, लोभ जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पहिल्या इतक्याच पूर्वीपेक्षाही जास्त कार्यक्षमतेने काम करतायत. त्यामुळे घाबरून जावं असं काही नाही. शेवटचा प्रश्न, पुढच्या 5 वर्षात काय घडायला हवं असं तुम्हाला वाटतं? ते मी पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आधी सांगितलं. म्हणजे राजकारणाबद्दलच आपण चर्चा करतोय म्हणून. तर यांनी खूप दीर्घकालीन योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं कोणालाही वाटेल. परंतु यांनी निर्माण करून ठेवलेले जे काही आत्ताचे सगळं स्ट्रक्चर आहे, तर कल्याणकारी योजना असतील आणि तिन्ही पक्ष असतील, ह्या सर्वांना खुश ठेवत आपले हितसंबंध जपत ह्या दीर्घकालीन योजना कशा राबवायच्या. आणि दीर्घकालीन योजना म्हणताना मला केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा लोकांना सुविधा देणं किंवा त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणं इथपर्यंत नाही. मनुष्यबळाचं सक्षमीकरण हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. आत्ता 1500 रुपये घेऊन या महिलांनी मतदान करावं का? 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना त्याचा लाभ झाला आहे आणि आता पुढे ते 2100 मिळतील, अशा प्रकारची एक चर्चा होते. रेवडी संस्कृतीबद्दल बोललं जातं आणि लोकांनी इतके स्वार्थी राहावं का? इतके कमी पैसे मिळत असूनही मग त्याला कुणी लाच म्हणतंय, कुणी भीक म्हणतंय. मी स्वतः त्या प्रकारच्या विवेचनाशी, विश्लेषणाशी सहमत नाही. मी उलट असं म्हणतो की जर महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडायला ही 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना यशस्वी ठरत असेल तर महाराष्ट्रातल्या 75 वर्षाच्या राजकीय सत्तांचा, सर्व सत्तांच्या अपयशाचा हा पुरावा आहे की 1500 रुपये तुम्हाला द्यायला लागलेत आणि तुम्ही बाकी सगळे विसरून जाऊन जे कोणी देतील त्यांना मतदान करायला निघालायत. याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मनामध्ये विश्वासच निर्माण करू शकलेला नाहीत. तुम्ही त्यांना पक्ष, सरकार कशासाठी निवडून द्यायचं, मतदान म्हणजे काय हे समजून देण्यामध्येही तुम्ही यशस्वी ठरलेला नाहीत. हा केवळ आणि केवळ राजकीय नेतृत्वाच्या अपयशाचा पुरावा नाही, तर हा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक नेतृत्वाच्या सुद्धा अपयशाचा पुरावा आहे. आणि हे 1500 रुपये घेणाऱ्या महिला ह्या काही त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये लाचखोरी करतात
किंवा भ्रष्ट वागतात किंवा अनैतिक वागतात असं नाही आहे. ते त्यांच्या दैनंदिन जीवनातला रूटीनमधला भाग म्हणून ते काम करतायत आणि हे 1500 रुपये आपल्याला येत आहेत. हा आपला म्हटलं तर हक्क आहे, म्हटलं तर देतात म्हणजे काही उपकार करत नाही आहेत, दुसरं कोणीच देत नाही तर हे देत आहेत तर घेऊया आणि हे घेतले म्हणजे आपण काही यांना विकले गेलेलो नाहीत. उद्या याच महिला जर हे सगळं रूटीनमध्ये चालू राहिलं तर पुढे 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्ही आम्हाला 1500 रुपये देत असाल तरीही आम्ही तुम्हाला मतदान करूच असं नाही, कारण आत्ता परिस्थिती बदललेली आहे, आमच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत आणि तुम्ही त्यासारखे राहिलेले नाही आहेत. अशा प्रकारे ती चित्र असेल. त्यामुळे मनुष्याचं सक्षमीकरण कसं होईल? इथले रस्ते, वीज, पाणी, शाळा हे तर झालंच, परंतु मनुष्यबळाचा विकास कसा होईल यावर एक लक्ष केंद्रित करावं सत्ताधाऱ्यांनी. आणि हे ज्यांची सत्ताच डळमळीत असते त्यांना हे करता येणं अवघड असतं, दीर्घकालीन योजना राबवणं. मात्र ज्यांची सत्ता अढळ आहे पुढची 5 वर्ष त्यांनी हे करावं आणि त्याचंही नेतृत्व भाजपकडे आहे. आणि भाजप 2047ची भाषा जर करत असेल तर त्यांनी 2047 नाही पण पुढचे 5 वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राचं हित पाहावं. महाविकास आघाडीने मी असं म्हणेल की महाराष्ट्राचं हित वगैरे बाजूला ठेवावं. महाराष्ट्राच्या हिताची त्यांनी भाषा करण्यापेक्षा आपापले पक्ष अधिकाधिक बळकट कसे होतील यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. यांनी सत्ता मिळालेली नाही म्हणून आपले पक्ष बळकट करून एक चांगला प्रखर किंवा प्रबळ दावेदार म्हणून 5 वर्षांनी तयार व्हावं. आणि महायुतीने पुढच्या 5 वर्षात खूप दीर्घकालीन आणि तत्कालीन योजना देऊन आपले 3ही पक्ष अधिकाधिक बळकट ठेवून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सज्ज राहावं एवढीच अपेक्षा बाळगू. यापेक्षा फार जास्त भविष्यांकन करणं किंवा तशा अपेक्षा बाळगणं हे आमच्या या सगळ्या राजकीय नेत्यावर अन्याय करण्यासारखं होईल. तसा अन्याय मी करू इच्छित नाही. विनोद सर, तुमचे खूप खूप आभार. खूप वेगवेगळे मुद्दे नेहमीप्रमाणे टँजंट, सम्यक आणि सकारात्मक असे तिन्ही आले. पुन्हा पुन्हा बोलत राहू पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.